तुम्हाला संडास जागेतनं रक्त येते आणि हे वारंवार आल्यामुळे तुम्हाला भीती वाटते. मला वाटतं तुमच्या चुलत्याला पण कॅन्सर झाला होता, त्यामुळे तुम्हाला त्याची पण मनात भीती आहे. मूळव्याधाचा अर्थ असा होतो की संडासच्या जागेतल्या रक्तवाहिन्या मोठ्या झाल्या आणि त्यातनं जर रक्त पडायला लागलं तर त्याला मूळव्याध म्हणतात. हा त्रास तसा निरुपद्रवी आहे. म्हणजे कसं की थोडंफार रक्त पडत असेल तर त्यांनी काय माणूस मरत नाही. म्हणून निदान करणं म्हणजे काय की त्याची खातरजमा करणं की हा मूळव्याध म्हणजे पाईल्स ह्याच्यामुळेच आहे का दुसरी काही कारणं आहेत. दुसरी कुठली कारणं आहेत तर एक म्हणजे संडासच्या जागेला कडक संडास घासली किंवा कुंतल्यामुळे ती जागा फाटली तर त्याला फिशर म्हणतो. फिशर म्हणजे जमीन जसं भिंतीत क्रॅक आला त्याला आपण फिशर म्हणतो. छोट्या छोट्या गाठी होतात संडासच्या गाठीत, त्याला आपण पॉलिप्स म्हणतो. तर या ज्या गाठी आहेत तसे ते निरुपद्रवी असतात, पण त्यात काही गाठींमध्ये पुढे कॅन्सर व्हायची शक्यता असते. त्यामुळे जर गाठी झाल्या तर त्या आपल्याला त्यांची बायोप्सी घेणे किंवा जमल्यास काढणे हे गरजेचं पडतं. आतड्यांना सूज येणे, एक तीव्र सूज येणे असा आजार आहे की ज्याला इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, जसं आपलं तोंड येतं तेव्हा काय होतं, सुरुवातीला लालसर होतं, नंतर कधी कधी बारीक बारीक असे पांढरे चट्टे येतात, कधी कधी जखमा होतात. तीच प्रक्रिया संडासच्या आतड्यात किंवा मोठ्या आतड्यात होते. सूज येणे किंवा तिथं जखमा होणे, कारण संडास जागेत जर कॅन्सर झाला तर त्यांनी पण संडासमध्ये रक्त पडणे किंवा शेम पडणे असे प्रकार होतात. किंबहुना शेम म्हणजे संडासला आल्यासारखे होणे आणि रक्तम शेम पडणे हे कॅन्सरचं अगदी क्लासिकल चिन्ह आहे असं म्हणेन मी. बारीक ताप रोजचा संध्याकाळचा यायला तर हे कॅन्सरचं लक्ष आहे. मूळव्याध म्हणजे तिथल्या रक्तवाहिन्या वाढलेल्या असतात. याचं कारण आपण आपल्या खाण्यापिण्यात आहे. तंतुमय आहार कमी असेल आणि या सगळ्या गोष्टी करेक्ट केला तर जवळजवळ 95% मूळव्याधीच्या लोकांना ऑपरेशन लागत नाही. पण मूळव्याधीच्या रुग्णांची आम्ही तपासणी करणं जास्त महत्त्वाचं समजतो.